फायनली गावाला जाण्याचा योग आला आणि आम्ही गावाला पोहोचलो. मी, प्रमिला ताई आणि बेबी ताई. बघा किती सुंदर वातावरण आहे. हॅलो, स्वागत आहे सर्वांचं. पुन्हा एकदा म्हणजे खूप दिवसांनंतर व्लॉग टाकत आहे. हे आहे ठाणा स्टेशन. आम्ही गावाला निघालेलो आहोत. मी, प्रमिला ताई आणि बेबी ताई. हे बघा ट्रेन आलेली आहे. आम्ही बसलो. जेवण वगैरे झालेलं आहे. प्रमिला ताई आणि बेबी ताई खाली आहेत आणि मी वरती आहे. ही आमची एक सीट आहे, खालची एक सीट आहे आणि इथे जी दिसते ना ही माझी सीट आहे. हे बघा प्रमिला ताई वरती तिच्या सीटवरती जाऊन बसलेली आहे. काय चाललं आहे तिचं बॅगांची आवराआवर चालले आणि ही आहे माझी सीट. मी माझ्या सीटवर बसलेली आहे. तर बघा कसं आम्ही चाललो आहे ते गावाला आणि हे आहे आमचं गावाचं वातावरण. ही सकाळचं टायमिंगचं आहे. सकाळी मलकापूर येणार होतं त्यावेळेस मी काढलेला होता हा व्हिडिओ आणि बघा तुम्ही एकदम थंड वातावरण होतं. मुंबई सोडली आणि एकदम थंडगार वातावरण. नाशिकपासून पुढे पूर्ण थंडगार वातावरण झालं. हे मला असं वाटतं कोणतं स्टेशन होतं बरं, मलकापूरच स्टेशनला मी हा व्हिडिओ घेतलेला होता. बघा सकाळी मला असं वाटतं 5-5:30ची वेळ होती आणि नंतर हळूहळू असं उजाडत गेलं. फायनली भाऊ आला घ्यायला आम्हाला नांदुरा स्टेशनला आम्ही उतरलो आणि ही रिक्षा घेऊन आलेला होता कारण नांदुऱ्यापासून आम्हाला जायला वेळ म्हणजे तांदूरवाडीपर्यंत जाण्यासाठी वेळ आहे. भाऊ विचारतोय की काय करतेस तू, तर त्याला म्हटलं मी हा व्हिडिओ टाकत आहे, व्हिडिओ काढत आहे जो मी नंतर यूट्यूबवरती टाकणार आहे. आणि ही आहे ती आमची ऑटो जी आम्हाला घेऊन जाणार आहे. आम्ही सगळे ऑटोमध्ये बसले. नंतर नांदुराच्या बाहेर एक मस्तपैकी कॉफी आम्ही घेतली. खूप सुंदर कॉफी लागत होती. खरंच मला तर खूप आवडली. मला तसं पण कॉफी आवडते. चहा कॉफी मला काहीही द्या, मला चालतं. आणि त्या दोघी बघा कशा बघतायत ते वाकून मस्त रिक्षामध्ये बसल्या आहेत आणि मी बाहेर उभी आहे. मस्त कॉफीचा आस्वाद घेते आणि इथून आम्ही आता निघणार. हा बघा बसला भाऊ पुढे बसलेला आहे ऑटोमध्ये आणि आम्ही तिघी जे आहेत ते आम्ही पाठीमागे बसलो होतो. आणि हे आहे आमचं नांदुरा स्टेशनच्या बाहेर निघालेलं ते. अजूनपर्यंत काही एवढे दुकानं वगैरे उघडलेली नव्हते. फायनली आम्ही घरी पोहोचलो. भाऊ बोलतो आहे की हाय आहे ऑर्गॅनिक पपई आहे, ऑर्गॅनिक पपई. ह्या आमच्या वहिनी आहेत आणि इथे बेबीताई बसलेली आहे आणि आम्ही भावाच्या घरी फायनली आलो आहोत. तर हे बघा हे संपूर्ण घर मी तुम्हाला दाखवते. प्रमिलाताई कोणाशी बोलते बाहेर माहिती नाही. नंतर आम्ही चहा नाश्ता वगैरे करून आम्ही मग आतमध्ये निघालो. हे पूर्ण जेवढं पण तुम्हाला दिसतंय ते सगळं माझ्या मावस भावांची घरं आहेत. 4 भाऊ आहेत आणि त्या 4 जणांची ही 4 घरं आहेत. हा पूर्ण परिसर जो आहे तो फक्त त्यांचा आहे. ही पूर्ण जागा त्यांची आहे. आणि हे बघा हे आम्ही मामीकडे गेलेलो आमच्या. तिथे आंब्याचं झाड होतं तर बघा आंबे कशा लागलेली आहेत ते. किती सुंदर कैऱ्या, आंबे म्हणजे कैऱ्या लागलेल्या आहेत ते. हे बघा तुम्ही बघू शकता आणि एकदम छोटंसं झाड होतं. ही आमची ताई मावशी आहे. ती आम्हाला भेटायला आली होती तिकडे. तर तिच्यासोबत मी छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. आणि हे मामीच्या दारात आम्ही बसलेलो आहोत. हे पाहुणे कोण आहेत मला काय माहिती नाही. आणि सुंदर मस्त हे बघा किती सुंदर वातावरण असतं गावचं. खरंच मला तर खूप आनंद झाला आणि मला खूप मजा येत होती. हे बघा सगळे आम्हाला भेटायला आलेले आहेत. हा विजय आहे पाठीमागे माझ्या सगळ्यात लहान भाऊ, मावशीचा मुलगा. हा दीपक आहे माझ्या मामीचा मुलगा, मामाचा मुलगा आहे. आणि इथून फायनली मग आम्ही जेव्हा परत आलेलो आहोत तर प्रमिलाताई आणि ही माझी छोटी वहिनी विजयची बायको, ही तिचं पण नाव विद्या आहे. आणि प्रमिलाताई कोंबड्या मोजते इकडे. बघा ह्या कोंबड्या आहेत सगळ्या विजयच्या भावाच्या. ह्या बघा तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते. आणि इथे 2 घरं आहेत. हा संपूर्ण परिसर जो आहे तो माझ्या 4ही भावांचा आहे जे आहे ही बोलेरो आहे. ही आमची रील स्टार आलेली आहे अनु आमची इंस्टाग्रामवरती आहे तर तिलासुद्धा नक्की फॉलो करा. इथे मग रेखा वहिनीने आमच्यासाठी मस्त पालक भजी केलेली आहेत. बघा मी खास मुद्दामून हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी काढलेला आहे. पालक भजी आणि आपली गोल भजी असते ना कांदा मिरची टाकून केलेली करतो आपण, तर ती पालक भजी केलेली आहे वहिनीनी. हे बघा तुम्ही बघू शकता वहिनी कशी करते ती भजी आमच्यासाठी खास चहा आणि
भजीचा बेत होता. बेबीताई बघा मस्त मांडी घालून खाली बसलेली आहे आणि ती बोलते या या गावची पालक भजी खायला या सगळ्यांनी. बघा किती मस्त बेत आहे. आज नाश्त्याला चहा आणि पालक भजी आहे आणि गोल भजी आहेत. आम्ही मस्तपैकी भरपूर नाश्ता केला सकाळी, कारण तिथून पुढे जायचं होतं. त्यानंतर मी कलिंगडसुद्धा खाल्लं बरं का. आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि विद्या इंगळे चॅनलला सबस्क्राईब करा. इथे गायी बांधलेल्या आहेत. हे माझ्या मोठ्या भावाच्या गायी आहेत आणि इथे बाजूला ज्या आहेत त्या बकऱ्या आहेत. बकऱ्या आता 2च राहिल्या आहेत आणि बघा किती सुंदर जास्वंदीची फुलं आलेली आहेत ते दारामध्ये आणि खूप फुलं आलेली आहेत जास्वंदीला. इथे पाणी तापत ठेवलेलं आहे. पहिला दिवस कसा संपला काही कळालंच नाही. हे माझ्या सगळ्यात लहान भावाचं घर आहे विजयचं. त्याच्या बाजूला जे आहे ते अशीच 2 एक्स्ट्रा रूम काढलेले आहेत आणि हे जे बाजूला टेरेसवालं दिसतंय हे सुरेशचं घर आहे, माझा 3 नंबरचा भाऊ. त्याच्या बाजूला हे जे ग्रीन कलरचं कापड टाकलं आहे ते माझ्या मोठ्या भावाचं घर आहे, राजेंद्र दादाचं. आणि हे गाई जे आहे ते इथे कोंबड्या ठेवण्यासाठी इथे केलेलं आहे घर छोटंसं, कोंबड्यांसाठी आहे. अशा प्रकारे आमचा पहिला दिवस तर खूप छान गेला गावाकडे.